माणूस मिळत नाही, बाई करता बाई मिळत नाही. मला असं वाटतं रात्री बेरात्री आपली त्रास झाल्यापेक्षा, वेळेवर आपल्या बेजाऱ्या झाल्यापेक्षा शहरामध्ये आपले पाहुणे राहतात. आपण शहरामध्ये जाऊ, 9 दिवस पाहुण्यांच्या घरी राहू, डिलेवरी झाल्याच्या नंतर परत माघारी येऊ. 18 विश्व दारिद्र्यामध्ये जीवन जगत असणारी ती पत्नी, गरिबीची जिला पूर्णपणे जाणीव आहे, त्या पत्नीनं आपल्या पतीजवळ सांगितलं, एक करा मालक, आपण गरीब आहोत, आपल्यामुळे कुणाला त्रास होता कामा नये. आज कुणाचे उपकार आपल्यावर झाले, त्या उपकाराची परतफेड होत असेल तर उपकार करून घ्यावे, नाही तर उपकार सुद्धा करून घेऊ नये. ज्या दिवशी मला त्रास होईल ना, त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल, काही होणार नाही आपल्याला. पाहता पाहता 9 दिवस सुद्धा निघून गेले आणि तो दिवस उजाडला. ऐका, सकाळच्या 9 वाजेपासून रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत त्या माऊलीला यातना चालू होत्या. रात्रीच्या 9:30 वाजता 2 माऊल्या बाहेर आल्या आणि सांगितलं, दादा आता आमच्याकडून जमत नाही, आता डॉक्टर पर्यंत जाऊ द्या, आता डॉक्टर पर्यंत जाऊ द्या. म्हटल्याच्या नंतर चित्र डोळ्याच्या समोर आणा, गावामध्ये डॉक्टर नाही, डॉक्टर पर्यंत जाण्यासाठी कुठल्याही प्रकारचं वाहन नाही, बैलगाडीमध्ये त्या माऊलीला टाकण्यात आलं. ग्रामीण भागातला प्रसंग आहे. आणि बैलगाडीमध्ये टाकल्याच्या नंतर आता तास दीड तासाच्या नंतर डॉक्टर पर्यंत पोहोचल्याच्या नंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी त्या बापाला सांगितलं, दादा फार वेळ केला रे माझ्यापर्यंत येण्यासाठी, फार वेळ केला, पण जाऊ दे, अजून सुद्धा माझ्याकडे अर्धा तास बाकी आहे. पण मला एक सांगावं वाटतं दादा, या अर्ध्या तासामध्ये ऑपरेशन करून सुद्धा एक तर तुझं जन्माला येणारं बाळ जगेल किंवा त्याला जन्माला घालणारी आई जगेल. दोघांपैकी कुणाला जगवायचं याचा निर्णय तुम्ही मला द्या, मी माझ्या कामाला लागतो. हे शब्द बापाच्या कानावर पडल्याच्या नंतर अंतकरणाला तढा गेला. कानामध्ये गरम तेल ओतल्यासारखा आवाज आला. अरे 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 14 वर्षाच्या नंतर जो सुखाचा क्षण मला पाहण्यासाठी मिळणार होता, ज्या बाळाला मी घरामध्ये रांगताना पाहणार होतो, ज्या बाळाला मी पाठीवर एक एक अक्षर लिहायचं शिकवणार होतो, ज्या बाळाला मी चालायचं शिकवणार होतो, त्या बाळाला आता चालणं न शिकवता त्या बाळाला आता मेलेलं पाहावं लागणार आहे. आणि जर बाळाला जिवंत पाहतो तर ज्या धर्मपत्नीनं 18 विश्व दारिद्र्यामध्ये जीवन जगत असताना सुख दुःखामध्ये साथ दिली, त्या पत्नीला मेलेलं पाहणार आहे. काय करावं? 2 मिनिट स्तब्ध झाला बाप आणि 2 मिनिटाच्या नंतर डॉक्टर साहेबांना निर्णय दिला, डॉक्टर साहेब माझं बाळ गेलं तरी चालेल, पण मला माझ्या पत्नीला जगवायचंय. का? भोगाची आसक्ती, काम वाचण्याची आसक्ती नाही. चित्र डोळ्याच्या समोर आणा. 14 वर्ष लग्नाला झाली होती, 14 वर्ष दादा. त्यांचं शरीरावरचं प्रेम हे आता मनापर्यंत गेलेलं होतं. 2 शरीर एकत्र येतात त्याला काम म्हणतात, 2 हृदय एकत्र येतात त्याला भक्ती म्हणतात, आणि 2 मन एकत्र येतात त्याला प्रेम म्हणतात. गड्या ऐका लक्ष देऊन, 14 वर्षामध्ये त्यांचं शरीरावरचं प्रेम हे मनापर्यंत गेलेलं होतं. सांगितलं, डॉक्टर साहेब माझं बाळ गेलं तरी चालेल, पण मला माझ्या पत्नीला जगवायचंय. डॉक्टरचा आणि पतीचा चाललेला हा जो संवाद आहे त्या माऊलीनं खिडकीच्या वाटे ऐकला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं माझं बाळ गेलं तरी चालेल, त्या बापानं सांगितलं बाळ गेलं तरी चालेल, पण माझ्या पत्नीला जगवायचंय. बापाचा निर्णय ऐकल्याच्या नंतर डॉक्टर साहेब तातडीनं आत आले. त्या माऊलीला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं आणि ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्याच्या नंतर त्या माऊलीनं डॉक्टर साहेबांना विचारलं, सर डॉक्टर साहेब, माझ्या पतीच्या मध्ये आणि तुमच्यामध्ये जो काही निर्णय झालाय ना, तो मी माझ्या कानानं ऐकलाय साहेब, पण एक लक्षात घ्या, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 14 वर्ष झाले साहेब, पण मी आई झाले नाही. आता मी गेले तरी चालेल, पण मला माझ्या बाळाला जगवायचंय, मला माझ्या दादाला जगवायचंय, मला माझ्या राजाला जगवायचंय. कशासाठी सांगतो ऐका गड्या. बापानं सांगितलं मुलगा गेला तरी चालेल, पण मला माझ्या पत्नीला जगवायचंय. पण आईनं सांगितलं स्वतः मी गेले तरी चालेल, पण मला माझ्या बाळाला जगवायचंय, मला माझ्या दादाला जगवायचंय. कशासाठी सांगतो? अरे स्वतःच्या मुलांच्या सुखासाठी जी स्वतः मरायला तयार असते तिला माय म्हणतात गड्या. आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ नये तिला माय म्हणतात. रात्रंदिवस देवाच्या मंदिरात गेली असेल, भगवान परमात्म्यापर्यंत गेली असेल, घरातल्या देव्हाऱ्यापर्यंत गेली असेल, देव्हाऱ्यातल्या देवाला एकच मागितलं, देवा माझ्या दादाला सुखी ठेव, देवा आमच्या बाळाला सुखी ठेव, देवा माझ्या परिवाराला सुखी ठेव. रात्रंदिवस आपल्या परिवाराचं सुख भगवंताच्या पुढे मागणारी जर कोण असेल तर जगाच्या पाठीवरती फक्त आई आहे. आणि ज्याच्या जीवनातली ती आईच निघून गेली तो जीवनातला आणि काहीतरी बेकारी झाला असं म्हणतात दादा. हो स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आणि आज
आमचे आदरणीय पूजनीय नाना यांच्या जीवनातली माय निघून गेली दादा हो. ज्या वेळेला आई गेली त्यावेळेला मी नाना जवळच होतो आणि त्या आईच्या तेरवीच्या निमित्तानं अतिशय गोड अभंग तुम्हा संत मायबापांच्या सेवेसाठी घेतला गड्या हो. क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. अगदी अर्ध्या तासाची सेवा राहिली. अभंग तुकोबरांचा आहे आणि तुकोबरा या अभंगामध्ये तुम्हा मला विचार करायचं सांगतात दादा हो. क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. तुकोबरा विचार करायचं सांगतात. आपण जर सूक्ष्म चिंतन केलं बारीक चिंतन केलं तुमच्या आमच्या लक्षात येईल तुमचं आमचं पहिलं भाग्य आहे. आता लक्ष देऊन ऐका. तुमचं आमचं पहिलं भाग्य आहे तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो. हे माणसाचं शरीर तुम्हा मला मिळालं कारण याच शरीराद्वारे तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करू शकतो. भगवंताचं नामस्मरण करू शकतो आणि त्या भगवान परमात्म्याची भक्ती करून त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. याच देही घड देवाचे याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन. हरी कहे ज्ञान नाही कोठे हरी कहे ज्ञान नाही कोठे याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन. आली कहे ज्ञान नाही कोठे आली कहे ज्ञान नाही कोठे याच देही घड देवाचे भजन याच देही घड देवाचे भजन. याच देही घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो कारण याच जन्मामध्ये भगवंताचं नामस्मरण करता येतं दादा हो. कारण भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जे लागणारे इंद्रिय आहेत ते फक्त मानवी शरीरालाच दिले. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देवी तू जोडसी नारायण नासे जीव पद भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देवी तू जोडसी नारायण नासे जीव पद भवरोग दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. भगवान परमात्म्यानं अनमोल किमतीचा नरदेह दिला. दुर्लभ असलेला नरदेह दिला. थोडं लक्ष देऊन ऐका. हा नरदेह तुमच्या आमच्या जो सध्या ताब्यात आहे हा मिळणं एवढा सोपा नाही. अचानक ज्या वेळेला पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला प्राप्ती नरदेहाची आहे. एक सांगू अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे. अति पाप झालं प्राप्ती नरकाची आहे. पण ज्या वेळेला अचानक पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला प्राप्ती नरदेहाची आहे. नाही तर तसे याच्या 4 टप्पे आहे. लक्ष देऊन ऐका. आज महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरत असताना पाहतो लोकांच्या घरामध्ये गेलेल्या व्यक्तीचे फोटो आहेत. काही लोकांच्या फोटोवर वैकुंठवासी आहे, काही लोकांच्या फोटोवर कैलासवासी आहे, काही लोकांच्या फोटोवर स्वर्गवासी आहे. याच्यामध्ये 4 टप्पे आहेत. 99% समाज एका टप्प्यात बसतो. त्या टप्प्याचं नाव आजपर्यंत कुणाच्या फोटोवर मी पाहिलं नाही, वाचलंही नाही, लोक ते लिहत सुद्धा नाही. काही लोकांच्या फोटोवर स्वर्गवासी आहे, काही लोकांच्या फोटोवर वैकुंठवासी आहे आणि काही लोकांच्या फोटोवर कैलासवासी आहे. याच्यात एक 4था टप्पा आहे त्याचं नाव आहे नरकवासी. 99% समाज त्या टप्प्यात बसतो पण लोक कधी त्याचं नाव फोटोवर लिहत नाही. जाऊ द्या. मला एवढ्यासाठी सांगायचं अति पुण्य झालं प्राप्ती स्वर्गाची आहे, अति पाप झालं प्राप्ती नरकाची आहे आणि पाप आणि पुण्य समान झालं की प्राप्ती नरदेहाची आहे. मग दुर्लभ असलेला नरदेह मिळाला. नरदेह दुर्लभ सांगितला दादा. नरदेह दुर्लभ दाहना शतवर्षाची गणना कयामत दुःख यातना वासुदेव
दुर्लभ जाना. अतिशय दुर्लभ असलेला नरदेह आज तुमच्या आमच्या ताब्यात आहे. दुर्लभ म्हणजे अगदी आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडल्याप्रमाणे हा नरदेह आपल्या ताब्यात आला. आंधळ्याच्या टाळीत म्हणजे सोपं सांगतो, एक आंधळ गंगेवर स्नान करत होतं चित्र डोळ्याच्या समोर. आंधळ गंगेवर स्नान करत असताना त्या नगरातल्या राजाला कावळ्याचं काहीतरी काम पडलं. कावळ्याचं. आणि नगरातल्या राजाला सांगितलं, अरे आपल्या नगरामध्ये दौंडी द्या, जो कोणी कावळा पकडून आणून देईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येतील. दौंडीवाले बिचारे निघले, ग्रामीण भागातला विषय. दौंडी देत जो कोणी राजवाड्यामध्ये राजे साहेबांना कावळा पकडून आणून देईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येतील. दौंडीवाले दौंडी देत गंगेच्या तीरापर्यंत आले. हे आंधळ गंगेत स्नान करत होतं आणि आंधळ्याच्या कानावरती दौंडी पडली की जो कोणी राजवाड्यामध्ये कावळा पकडून आणून देईल त्याला 1,00,000 रुपये बक्षीस देण्यात येतील. कानावर दौंडी पडणं, आंधळ्यानं पाण्यात बुडी हाणणं आणि वर हात करून अशी टाळी वाजवणं, टाळीत कावळा सापडणं संगत झालं. आंधळ एवढं खुश झालं, ते म्हणे अरे नेमकीच कानावर दौंडी पडली, एक कावळा 1,00,000चा आहे आणि कावळा पकडणं सोपं आहे. पाण्यात बुडी हाणायची आणि वर हात करून टाळी वाजवली की कावळा हातात. आंधळ हुशार होतं, त्यानं हिशोब लावला, म्हणे एक कावळा जरी 1,00,000चा आहे तर 2 भाऊ 2,00,000चे. आंधळ हुशार होतं, त्यानं पहिला कावळा असा बगलत दाबला. पहिला कावळा बगलत दाबला, पुन्हा पाण्यात बुडी हाणली, पुन्हा वर हात करून टाळी वाजवली. अरे वरचा तर हातात आलाच नाही, पण जो होता तोही निघून गेला. खरंच कावळ्याच आहे का हे? भगवान परमात्म्यानं जसा आंधळ्याच्या टाळीमध्ये अचानक कावळा सापडला होता, तसा अचानक तुमच्या आमच्या हातात हा 3.5 हाताचा नरदेह मिळालेला आहे. कधी उडून जाईल याची गॅरंटी नाही. का? घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. काळ तुमच्या आमच्यावर अशी जप धरून बसला दादा. कधी हा पिस्तुल्या मैदानात येतो, मी कधी याच्यावर झडप घालतो. काळाची हे उडी पडेल बा केव्हा आणि सोडवे ना तेव्हा मायबाप. काळाची उडी केव्हाही पडू शकते. तुमचं आमचं पहिलं भाग्य आहे दुर्लभ असलेला नरदेह तुम्हाला मला मिळाला. कारण या मनुष्य जन्मामध्येच भगवंताची भक्ती करता येते. विचार केला जातो. कुठल्याही प्रकारचा विचार करायचा असेल, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्षी पाप पुण्य जाणू शकत नाही आणि विचार करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्यांच्यात नाही. विचार फक्त माणसाला केला जातो दादा. मग तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो, सगळ्यात मोठं भाग्य. आणि रात्रंदिवस कुठला ना कुठला विचार करतच असतो. विचार करत नाही जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही. आता तुम्ही इथं बसले ना, प्रत्येकाच्या डोक्यात वेगळा वेगळा विचार आहे. प्रत्येक विचार करत नाही जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही. भले विचारामध्ये भिन्नता असेल, विचारामध्ये फरक असेल. कोणी खाण्याचा विचार करत असेल, कोणी पिण्याचा विचार करत असेल, कोणी राहण्याचा विचार करत असेल. खाण्यापिण्याचा आणि राहण्याचा विचार सध्याच्या स्थितीत प्रत्येक जण करतो. पण मला तरी असं वाटतं, काय खावं, काय प्यावं, कसं राहावं, या 3 गोष्टीचा विचार 99% लोक करत नाहीत. काय खावं, काय प्यावं आणि कसं राहावं. आणि मला तरी असं वाटतं, या 3 गोष्टीचा जरी विचार केला तरी मानवी जीवनाचं कल्याण झालं. काय खावं, काय प्यावं आणि कसं राहावं. विचार करत नाही जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही दादा. लक्ष देऊन ऐका. रात्रंदिवस विचार करतच असतो. पण तुमच्या आमच्या डोक्यात जो विचार आहे तो विचार वेगळा आहे. आणि तुकोबारांना इथं जो विचार सांगायचा आहे तो विचार वेगळा आहे. तुकोबारांनी क्षणाक्षणाला विचार करायचा सांगितला. तुकोबारा म्हणतात, बाबा इकडचा तिकडचा विचार केल्यापेक्षा प्रत्येक क्षणाला एकच विचार करा. कोणचा? करावा विचार, करावा विचार,
क्षणोक्षणाहाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुकोबराय म्हणतात बाबा रात्रंदिवस इकडचा तिकडचा विचार केल्यापेक्षा व्यर्थ विचार केल्यापेक्षा प्रत्येक क्षणाला एका गोष्टीचा विचार करा. कोणचा? तरावया पार भवसिंधू. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, अंडरलाईन करा. भवसिंधू या शब्दाचा अर्थ असा होतो दादा, भव नाम संसार आणि सिंधू नाम सागर. संसार सागर तरुण जाण्याचा विचार करायचा आहे. संसाराला सागराची उपमा दिली तुकोबरायांनी. का सागराची उपमा याच्यामुळे दिली ते सुद्धा लक्षात घ्या. जसं समुद्र बघितल्याच्या नंतर एखादा माणूस आपल्या चिखलीतला मुंबईला गेला, त्याची 2 मुलं मुंबईला सर्व्हिसला आहेत. मुंबईत गेल्याच्या नंतर 1 महिना मुंबईला राहिला आणि आला परत माघारी. घरी आल्याच्या नंतर त्याची गावातली मित्रमंडळी त्याला भेटली. जय हरी जय हरी. का हो 1 महिना झाला काही दिसेना म्हणे, मुंबईला गेलो होतो. कशी आहेत मुलं म्हणे? मजेत आहेत. वा वा वा. 1 महिना मुंबईला राहिले म्हणे? हो राहिलो. मग तर तुम्ही समुद्रही फिरून आले असाल म्हणे? हो समुद्रात फेरफटका मारून आलो. माझ्या मुलांनी मला जहाजाद्वारे नावेद्वारे काय असेल त्याच्याद्वारे आणि काय तर 3 दिवस समुद्रात फिरवलं. किती दिवस? 3 दिवस. वा वा वा. 3 दिवस समुद्रामध्ये फिरले. मग किती पाणी आहे? काय विचारलं त्यानं? किती पाणी आहे? जे समुद्रामध्ये म्हातारं फिरलो होतो ते म्हणे बापा बापा समुद्रात पाणीच पाणी आहे. काय सांगितलं त्यानं? 3 दिवस नाही 3 जन्म जरी समुद्रात फिरले तरी समुद्रातलं पाणी जसं मोजमाप करून सांगता येत नाही, तसं रात्रंदिवस या संसाराचा उपभोग घेऊन सुद्धा या संसारामध्ये किती दुःख आहे हे मोजमाप करून सांगता येत नाही. फक्त एवढं म्हणता येईल, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस फक्त तळमळ चालली संसारामध्ये. दुःखानं सुखाचा शर्ट घातलेला आहे दादा. पाहताना आपल्याला असं वाटतं सुख आलं, आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, लग्न झालं सुख मिळेल, नोकरी लागली सुख मिळेल. सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखाची आशा जन्म गेला, सदा एक मुक्ती यज्ञ नाही केला, एक मुक्ती यज्ञ नाही केला, उलटा दिशा शिव पावला, दिशा शिव पावला, माया विशीला जीव माझा, माझे सही कडे नदी कोणी, माझे सही कडे नदी कोण, माझे सही कडे नदी कोणी, माझे सही कडे नदी कोण. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. सुखाच्या अपेक्षेनं तुम्ही आम्ही जीवन जगत चाललो दादा. हो अगदी 10 मिनिट राहिले, लक्ष देऊ नाही का? सुखाच्या अपेक्षेनं आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, मोठा झालो सुख मिळेल, लग्न झालं सुख मिळेल, पत्नी घरात आली सुख मिळेल, मुलं झाली सुख मिळेल, मुलं लहानची मोठी झाली सुख मिळेल, मुलं शाळा शिकली सुख मिळेल, मुलांना नोकरी लागली सुख मिळेल, मुलांची लग्न झाली सुख मिळेल, सुनबाई घरात आली सुख मिळेल, सुनन लेकांना आपल्या घरात नेऊन चंद की सुख मिळेल. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा सीन पावला, माया वेष्टीला. आणि इथं असं काही नाही श्रीमंत माणूस आहे, पैशावाला माणूस आहे म्हणजे तो सुखी आहे आणि जो गरीब आहे तो दुःखी आहे, असं काही नाही. प्रत्येक जण दुःखी आहे दादा. हो कोही तन दुखी, कोही मन दुखी, कोही धन बिन रहत उदास, थोड़े थोड़े सब दुखी, सुखी हरि के दास, जो देखे सो दुखिया बाबा, दुखिया वो ही नहीं रे, जो देखे सो दुखिया बाबा,
आणि याचं कारण जर काय असेल, लोक श्रीमंत आहेत, लोकांच्याकडे पैसा आहे, पण पैसा सुख देऊ शकतो, समाधान देऊ शकत नाही. आणि जोपर्यंत मनाला समाधान मिळत नाही तोपर्यंत माणूस फक्त धावत असतो. आज विचाराची गरज आहे, समाधानाची गरज आहे, फक्त पैशाची आणि सुखाची गरज नाही दादा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सुख, गाड्या, बंगले, सगळ्या गोष्टी आहेत, पण समाधान नाही. आणि समाधान हे विचाराशिवाय मिळत नसतं. म्हणून तो तुकोबराय म्हणतात, बाबा क्षणोक्षणा हाची करावा विचार. विचार महत्वाचा आहे, पैशापेक्षा सुखापेक्षा विचार महत्वाचा आहे. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. संसार सागर तरुण जाण्याचा विचार करा महाराज. मग आयुष्य तर 100 वर्षाचं आहे. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजनासी उरले ते पाहेगा. माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं आहे. मग 100 वर्षाचं तुम्ही लिहत असताना असं का नाही लिहिलं तुकोबराय? वर्षोवर्षे हाची करावा विचार, महिने हाची करावा विचार, हप्ते हाची करावा विचार. कारण आयुष्य तर 100 वर्षाचं आहे ना. मग तुकोबरायांनी 100 वर्षापर्यंतचा अभंगात का नाही लिहिलं? तुकोबराय म्हणतात, वेड्या, अरे आयुष्य जरी 100चं असलं तरी या आयुष्याचा क्षणाचा भरोसा नाही. आज या क्षणाला तू जिवंत आहे, पुढच्या क्षणापर्यंत तू जिवंत राहशीलच याची गॅरंटी नाही. गुर नाही भरवसा, काही न पडे मंगळा पडेल माता, पुढे हुशार थोर आहे क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडील फासा, पुढे हुशार थोर आहे पोळसागा. एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही माय बाप हो. प्रत्येक क्षणाला का विचार करायचा? पुढच्या क्षणापर्यंत तू जगशीलच याची गॅरंटी नाही. लक्ष माझ्याकडे त्याकडे. तुम्ही कन्फ्युज झाले की मी कन्फ्युज होऊन जातो. माझं कीर्तन म्हणजे असं काही तिकडून पाठ करून आला आणि मग तुमच्या पुढे सांगितलं असं नाही. तुमचे चेहरे वाचून कीर्तन करायची सवय. समाज समोर बसला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहायचं, असं टकाटक बसलं पाहिजे कीर्तनात, प्रफुल्लित गुलाबाच्या फुलासारखं. असे बसतात लोक. आता इथं तरी बरं आहे तुमच्या इथं. आम्ही ग्रामीण भागात फिरणारी लोक असे पाहतात, लोक जसे काही फोटो काढायचा कॅमेऱ्यात टाका, अशी भीती वाटते की बाबा 2 घंटेच कीर्तन करायचंय, नंतर मला निघून जायचंय. एवढा का गिळतो आता? थोडासा टकाटक बसा, लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न करा. काय चाललं होतं आपलं? क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. प्रत्येक क्षणाला विचार करायचा. का करायचा? कारण जो देह तुमच्या आमच्या ताब्यात आहे याचा क्षणाचा भरोसा नाही. या क्षणात आपण जिवंत आहोत, पुढच्या क्षणापर्यंत जिवंत राहूच याची गॅरंटी नाही. कारण जो देह तुमच्या आमच्या ताब्यात आहे तो कसा आहे? जिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह तुकोबराय सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जो देह आज तुमच्या आमच्या ताब्यात आहे, हा देह कसा आहे?
हा देह नाशिवंत मळपुत्राचा बाधा देह नाशिवंत मळपुत्राचा बाधा वरी जन्म घातले धर्म कीटकाचा सांग वरी जन्म घातले कर्म कीटकाचा बांधा वरवा दुर्गंधी रे अमंगळातीचा बाधा वरवा दुर्गंधी रे अमंगळाचा बाधा स्मरे हरिहरा शरण जाय गोविंदा हरी वरदा जाय गोविंदा हरी जीवनाला हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा ज्या देहाला रात्रंदिवस तुम्ही आम्ही सजवतो ना माय बाप हो रात्रंदिवस आपण त्याला मेकअप करतो रात्रंदिवस त्याला वेगळे वेगळे कपडे वस्त्र परिधान करतो 4 वेळेस कपाटाच्या काचात पाहतो मागून पुढून आपण त्याच्याकडे एवढं पाहतो तुम्हाला खरं सांगू जो गोरगोमट रूप आज आपलं कपाटाच्या काचात दिसणार आहे आदरणीय पूजनीय सत्यभामा आईच निघून गेल्या याच्यात नवल नाही आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे आज जे कपाटाच्या काचामध्ये आपलं गोरगोमट रूप दिसतं चित्र डोळ्याच्या समोर आणा दररोज कधीतरी कपाटाच्या काचामध्ये स्वतःला निहाळत असताना फक्त एवढं लक्षात आणा की आज कपाटाच्या काचामध्ये दिसणारं आपलं गोरगोमट रूप एक दिवस गावाच्या बाहेर पत्राच्या शेडमध्ये पेटणार आहे एवढं लक्षात आणा कारण मरावं प्रत्येकाला लागणार आहे तुम्ही माणसांना असं काय बोलतो तुम्हाला सुद्धा मरावंच लागणार आहे मला सुद्धा मरावचं आज मी एवढा पोपटासारखा बोलायला लागलो मी राहायला आलो का एका गावात गेलो म्हटलं सगळ्याला मरावं लागणार आहे 7 दिवसात सगळे मरणार आहे एक म्हातारी जोरात हसायला लागली ती म्हणे महाराज म्हटलं आजी काय झालं सगळे मरणार आहे इथून तूच हसायला लागली एकटी ती म्हणे मी या गावची नाही आता तू कोणत्याही गावची राय मरावच लागणार आहे ना इथं येत नाही उरो आले अवतार येर ते पामर जीव किती इथं कोणी जगण्यासाठी आलं नाही इथं प्रत्येक जण गेला ना दादा आजा गेला पंजा गेला बाप मजना गेला देखत देखत नातू पण तोही तैसा झाला का कारण त्या काळाचा तडाखा काही वेगळा आहे शिवाय जब तड़ाखा में तू क्या जमने लड़का जब तड़ाखा में तू क्या जमने लड़का वे जाने लड़का वे जब तड़ाखा में तू क्या जाने लड़का नौ भी मर गए 10 भी मर गए ससुर ठैसी जब भी तभी सन्यासी मर गए बड़े काल के फांसी जब भी तभी सन्यासी मर गए बड़े काल के फांसी जब तड़ाखा तू क्या जाने लड़का वे जब तड़ाखा में तू क्या जाने लड़का वे जब का अजब तड़ाखा वे तू क्या जाने लड़का वे 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 जपी तपी संन्यासी मर गए पडे काल के फाशी प्रत्येकाला मरावं लागणार आहे तो काळाचा टप धरूनच बसलाय दादा हो आपली अवस्था कशी झाली सांगू का जसं घरामध्ये एखादा तो उंदीर असतो उंदीर पाहिला ना तुम्ही सगळ्यांनी कशा राहत नसतात उंदीर पाहिला सगळ्यांनी उंदीर बिचारा घरामध्ये त्याच्या तालात फिरत असतो जे सापडलं ते बिळात या कोपऱ्यात पळत जायचं काही सापडलं की पळत यायचं बिळात नेऊन टाकायचं रात्रंदिवस त्याच्या चक्रा मारणं चालू असतात तर नाळात बिळ भरणं चालू असतं दादा हो उंदराचं सांगतोय मी इकडं पळायचं तिकडं पळायचं कुठं कशाचा दाणा सापडला की तो तोंडामध्ये घेऊन यायचा बिळात आणून ठेवायचा रात्रंदिवस बिळ भरणं चालू आहे रात्रंदिवस तो नळा भरणं चालू आहे कोणाचा मामा तुम्ही समोर आले तुम्हाला आनंद वाटला तुम्ही एका कोपऱ्यात बसली होती मामा
उंदराचं सांगतोय मी, उंदराचा म्हणा. रात्रंदिवस आणि काय तर तो उंदीर इकडं तिकडं घरामध्ये पळत असतो. त्याच्या लक्षात सुद्धा नसतं की बोका आपल्यावर जप धरून बसलाय. आणि तो बोका बिचारा असा जप धरूनच असतो की पिस्तुल्या तू फक्त एकदा मैदानात ये मग सांगतो तुला. बोका असा जप धरून बसलेला असतो आणि हे मात्र असं घरातून इकडं तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं जे सापडल ते नळ्यात, जे सापडल ते त्या बिळात, जे सापडल ते नळ्यात. उंदराचं खरंच उंदराचंच आहे काही. अरे तुमची आमची तीच अवस्था झाली. सकाळी 6 वाजता झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त बीळ भरण्याचं काम चालू आहे आपलं. बीळ कुठं काही सापडलं की आण भर बिळात, आण बिळात. अरे त्या बीळ भरता 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 आपली अवस्था त्या उंदरासारखी झाली. आपण विसरून गेलो की काळ रूपी बोका आपल्यावर सुद्धा झडप घालणार आहे. कारण काळाची उडी कधी पडेल हे कोणी सांगू शकत नाही. काळाची हे उडी, आणि ज्या दिवशी काळाची उडी पडते ना दादा त्या दिवशी मग कोणी सोडवत नाही. सोडविना बहीण, बहीण भाऊ कोणी सोडवत नाही. मग जोपर्यंत तुमचा खिसा गरम आहे तोपर्यंतच तुमचे सगळे आहेत. जोवरी जळण गा तोवरी मनती माझा, आणि ती लहान थोर इंद्रिय मावळली आला बाबूला, इंद्रिय मावळली आला बाबूला. कैसा विपरीत झाला तोरी देहनवे तुझा, कैसा विपरीत झाला तोरी देहनवे तुझा. जोवरी जळण गा तुवरी म्हणते माझा. जोपर्यंत तुमचा कमाई पैसा येणं चालू आहे, तुमचा खिसा गरम आहे, जोपर्यंत खिशात नोटा आहे तोपर्यंत परिवारातले सुद्धा अन्न करतात. जोवरी जळण गा तुवरी म्हणते माझा. आमचे अण्णा, आमचे अण्णा, अण्णा अण्णा कौर का अण्णा. जोपर्यंत घरात अन्न आणतो अण्णा तोपर्यंत अण्णा. आणि ज्या दिवशी अन्नाचं घरात अन्न बंद झालं त्या दिवशी कधी अन्नाचा नाना होऊन जातो तर लक्षात सुद्धा येत नाही. जोवरी जळण गा. परिवारातले सुद्धा कुठपर्यंत प्रेम करतात दादा. अरे कधीतरी लक्षात ठेवा कोण कोणाचं आहे. जोपर्यंत खिशामध्ये पैसा आहे तोपर्यंत सर्व माझे माझे, आमचं 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 म्हणतात. ज्या दिवशी माणूस एका जागेवर पडून जातो त्या दिवशी परिस्थिती आराम के है सब संग साथी जब वक्त पड़ा तो कोई नहीं. अरे मतलब के है लोग सारे दुनिया में कोई किसी का नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं. पेटवणाऱ्यांची गर्दी असते, जळावं लागतं एकट्याला, कारण कोणी कोणाचं नाही दादा. नाही रे नाही कोणाचे कोणी नाही नाही कोणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे मेरा मागे राहील सारे, मेरा मागे राहील सारे. तुटतील धागे दोरे नाही नाही कोणाची नाही रे नाही कुणाचे.
म्हणती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे. तुम्ही म्हणसाल महाराज असं काय सांगायला लागले. खरं सांगू संसारामध्ये सर्व फसवेगिरी आहे दादा. आज पती पत्नीवर प्रेम करत असेल स्वार्थापोटी, पत्नी पतीवर प्रेम करत असेल स्वार्थापोटी, मायबाप मुलांवर प्रेम करत असतील स्वार्थापोटी, आणि लेकरं आई वडिलांवर प्रेम करत असतील स्वार्थापोटी. कोणी कोणावर प्रेम करायला इथं उरलं नाही दादा. हो अरे आता कोरोना येऊन गेला जीवनात. रात्रंदिवस दोघं पती पत्नी आणि काय तर आपसात चर्चा करायची. माझं की नाही कोरोनातलं सांगतो मी, माझं की नाही तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. आणि तो कोरोना काळ होता ना, सकाळी दोघा पती पत्नीचं गप्पा चालले, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही, आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि दुपारच्या वेळेला त्याच्या काळ्यात असं थोडं चिकट चिकट वाटायला लागलं म्हणून सरकारी दवाखान्यात गेलो बा. आणि त्याची टेस्ट केली, ती तपासणी केली, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानं सरकारी दवाखान्याच्या वरंड्यातूनच फोन लावला घरी, हॅलो माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. जी सकाळी म्हणत होती ना माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, ती म्हणे आता तिकडच इंजिनियर कॉलेज, घरी नाही यायचं. आणि मी का माझ्यासाठी म्हणते माय पण घरात छोटे छोटे लेकरं आहे रे पिस्तुले. कशासाठी सांगतो दादा, कोणी कोणावर प्रेम करायला उरलं नाही. अरे ही फक्त फसवेगिरी आहे, फक्त परिवार आपला आहे. आणि त्यांच्याशी आपल्याला जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्याशी एकत्रित राहणं आहे. नाही तर बाकी सर्व एकमेकावर जे प्रेम करतात कोणी कोणावर प्रेम करायला रिकामं नाही. आपलं झालं मरावं प्रत्येकाला लागणार आहे. आज आदरणीय पूजनीय सत्यभामा आईच तुमच्या आमच्या जीवनातून निघून गेलाय याच्यात नवल नाही. आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. आज हे 3.5 हाताचा जो नरदेह हे एक भाड्याचं घर आहे दादा. हो आणि हे भाड्याचं घर एक दिवस, जसं एखाद्यानं जर भाड्यानं रूम केली तर ती रूम कालांतराने सोडावं लागते का नाही बाबा, तसं हे भगवान परमात्म्यानं दिलेलं हे 3.5 हाताचं म्हणजे एक भाड्याचं घर आहे. आणि हे भाड्याचं घर एक दिवस प्रत्येकाला सोडावं लागणार आहे. जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. बहुत जब तुझको आवाज देगी, बहुत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. बहुत जब तुझको आवाज देगी, बहुत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आज के बाद होगा मेरा, देखना है 5 मिनट चेहरा, देखना है अगर चेहरा. फूलों पे रखने से पहले तुझको कांटों में चलना पड़ेगा. बहुत जब तुझको आवाज देगी, बहुत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. मरावं प्रत्येकाला लागणार आहे दादा. हो फक्त एक लक्षात ठेवा, मरावंच लागणार आहे ना. मग अनमोल किमतीचा नरदेह देवानं दिला ना, जो देह नाशिवंत आहे पण जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत या जीवनाचं सार्थक करून घ्या गड्या, सार्थक करून घ्या. नाहीतर देह कधी निघून जाईल याची गॅरंटी नाही, याचा क्षणाचा भरोसा नाही. तुला आयुष्य दिले मोलाचे, कर सार्थक या जीवनाचे, कर सार्थक या जीवनाचे. तुला आयुष्य दिले मोला, टाळी वाजवा मायबाप, टाळी वाजवा. अगदी 5 मिनिट राहिले, टाळी वाजवा. सार्थक या जीवनाचे. तुला आयुष्य दिले मोलाचे, कर सार्थक या जीवनाचे, कर सार्थक या जीवनाचे. तुला आयुष्य दिले मोलाचे, कर सार्थक या जीवनाचे, कर सार्थक या जीवनाचे. हाता नाही भरोसा, देह पाण्याबाहेर मासा. या देहाचा नाही भरोसा, देह पाण्याबाहेर मासा. त्यावरी लक्ष बघलं पडल्या,
जे कर सार्थक या जीवनाचे तुला आयुष्य दिले मोलाचे कर सार्थक या जीवनाचे तुला आयुष्य दिले मोलाचे कर सार्थक या जीवनाचे तुला आयुष्य दिले मोलाचे कर सार्थक या जीवनाचे ऐका दादाकडे ऐका 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 देह बेंडूक सर्प मुखेचा आत अर्धा बाहेर बाकीचा अतिशय गोड लिहिणारानं लिहिलं दादा लक्ष देऊन ऐका एखादा साप त्या वेळेला एखाद्या बेंडकाला पकडत असतो अर्धा बेंडूक सापाच्या तोंडात असतो आणि अर्धाच बेंडूक सापाच्या तोंडातून बाहेर असतो बेंडकाला सुद्धा माहिती असतं काही क्षणात हा साप आपल्याला पूर्णतः घेणार आहे पण तरी सुद्धा समोरून आलेले किडे किटकुल ते बेंडूक भक्षण करत असतं ज्या ज्या लोकांनी साप बेंडकाला गिळत असताना पाहिलं त्यांना हे चित्र माहिती आहे देह बेंडूक सर्प मुखेचा आता अर्धा बाहेर बाकीचा जसं अर्धा बेंडूक सापाच्या तोंडात आहे आणि अर्धाच बाहेर आहे तरी सुद्धा बेंडकाला माहिती असतं काही क्षणात हा साप आपल्याला पूर्णतः घेणार आहे तरी सुद्धा ते बेंडूक समोरून आलेले किडे चुटकुल भक्षण करत असतं खरं सापाचं बेंडकाचंच आहे का हे अरे कोणी 50 वर्षाचा झाला कोणी 40 वर्षाचा झाला कोणी 30 वर्षाचा झाला जो जेवढ्या वर्षाचा झाला तेवढे वर्ष काळाच्या जबड्यात गेला उर्वरित राहिलेलं आयुष्य काळ कधी गिळून घेईल याची गॅरंटी नाही तरी सुद्धा त्या बेंडकासारखा हावडा नावाचा रोग आजपर्यंत आपल्या लोकांचा संपला नाही देह बेंडूक सर्प मुखीचा आता अर्धा बाहेर भागीचा देह बेंडूक सर्प मुखीचा आता अर्धा बाहेर भागीचा करी भक्षण करी कीटकाचे कर सार्थक या जीवनाचे तुला आयुष्य दिले मोलाचे कर सार्थक या जीवनाचे कर सार्थक या जीवनाचे तुला आयुष्य दिले मोलाचे कर सार्थक या जीवनाचे या जीवनाचं कल्याण करून घ्या अगदी 100 वर्षाचं आयुष्य पण आपले लोक धुंदीत आहे दादा हो धुंदीत आणि 100 वर्षाचं आयुष्य तुमचं आमचं निघून चाललं कधी देवाचं नाव नाही गळ्यात माळ नाही कपडाला गंध नाही एकादशी नाही सोमवार नाही काही घेणं देणं राहिलं नाही देव धर्म सांदी पडिले सकळ विषयी गोंधळ घालत असे विषयाधुंद समाज झाला देवा धर्माला लोकांनी सांदित नेऊन टाकलं खरं सांगू 100 वर्षाचं आयुष्य दिलं तुमचं आमचं आयुष्य कसं निघून चाललं सांगू का 1 मिनिटामध्ये लक्ष देऊन ऐका नरजन्म विषय दवडिला शेवटी अधोगती पावला खेळण्यात 10 गमविले 20 लग्न झाले 30 वेल वाढला शेवटी अधोगती पावला 10 वर्ष तुमचे आमचे खेळण्यात गेले 20व्या वर्षी लग्न झालं 30व्या वर्षी लेकरू बाळ झाली नरजन्म विषय दवडिला शेवटी अधोगती पावला खेळण्यात 10 गमविले 20 लग्न झाले 30 वेल वाढला शेवटी अधोगती पावला 40 हे असे कसे पशुपरी कष्ट करीत असे 50 उतरली कळा शेवटी अधोगती पावला 60 बुद्धी खुंटली 60 वर्षाचा माणूस झाला की त्याची बुद्धी खुंटीत होते आणि मग घरातले लोक म्हातारे पोरं ते सर्व म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काहीच कळत नाही ज्या वेळेला माणूस लहान असतो आई वडील म्हणतात आमच्या कार्ट्याला काही कळत नाही ज्या वेळेला लग्न होतं गृहमंत्री म्हणतात आमच्या यांना काहीच कळत नाही आणि म्हातारपणात ते लेकरं म्हणतात घरातले आमच्या चादड्याला आमच्या म्हाताड्याला काहीच कळत नाही खरं सांगू मग नेमकं कळतं तरी कधी माणसाला का न कळतच माणसाचं आयुष्य निघून जातं 60 बुद्धी खुंटली 70 दृष्टी हरपली 80 खाटे चिटकला शेवटी अधोगती पावला आणि एकदा बाजीवर झोपला की मग पडल्या देवा 90 म्हणे भगवंता कुठे शोधू तुला रे आता
शंभरात बुढा दचकला शेवटी अधोगती पावला. पाहता पाहता 100 वर्षाचं आयुष्य निघून गेलं. काय पाहता माझ्याकडं? ज्याच्यासाठी भगवंतानं अनमोल किमतीचा नरदेह दिला ते करायचं काम तसंच राहून गेलं. अनमोल किमतीचा नरदेह कशासाठी दिला? देवे दिला देह भजना गोमटा. तो या झाला भाटा बाधिकेचा. जे सोबत येणार आहे त्याच्यासाठी हा देह खर्च करायचा आहे. जे इथं सोडून जावं लागणार आहे त्याच्यासाठी देह खर्च करून फायदा नाही. थप्पीवर थप्पी नोटावर नोट, थप्पीवर थप्पी नोटावर नोट, थप्पीवर थप्पी नोटावर. अरे नोटाच्या थप्पी खाली दबून मरशील पिसतील. फायदा काय त्या गोष्टीचा? कितीही पैसा कमावला तरी सोबत येणारा पैसा नाही. आपल्या सोबत येणारा जर काय असेल तर ते सत्कर्म आहे, आपली वागणूक आहे, आपलं कर्म आहे. तुका म्हणे एका मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती रूपानं माणूस शिल्लक राहत असतो. आपली कीर्ती ज्यावेळेला आम्ही जन्माला कबीरजीनं फार सुंदर लिहिलं. ज्यावेळेला आम्ही जन्माला आलो त्यावेळेला आपण रडत होतो आणि गाव पेढी वाटत होतं. गाव पेढी वाटत होतं. डांगचिक डटनांग मुलगा झाला घ्या पेढी, डांगचिक डटनांग मुलगा झाला घ्या पेढी. गावभर दपड वाजून घ्या पेढी घ्या पेढी घ्या पेढी. आणि आपण मात्र जन्माला आलो तेव्हा रडत होतो. पण कबीरजी सांगतात मरताना असं जीवन जगा, आयुष्यभर असं जीवन जगा की मरताना तुम्ही हसत हसत गेलं पाहिजे आणि समाजानं तुमच्यासाठी ढसा ढसा रडलं पाहिजे. तुका म्हणे एका मरणाची सरे. आईच निघून गेल्या याच्यात नवल नाही. आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे माय बापा हो. कारण प्रत्येक जीवाला इथं मरण आटळे. आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. किती सिंहासन चढ गए कितोने पहिरे जंजीर. हातामध्ये घेतलेला घास मुखामध्ये जाईल का नाही याची गॅरंटी नाही बाबा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. अगदी 5 मिनिट राहिले. मला 1 वाजता थांबायचंय. लक्ष देऊ नका. मला असं वाटतं 1 वाजण्यासाठी 5-6 मिनिट कमी आहेत. मोकळ्या मनानं प्रेमानं अंतकरणानं टाळी वाजवा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं हो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. साथ रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देते किसी का. क्या क्या जीवन की पकड़ी है आस, हात लिया वो नहीं तेरा घास. हातामध्ये घेतलेला घास मुखामध्ये जाईल का नाही याची गॅरंटी नाही. म्हणून जीवन जगत असताना अतिशय चांगलं जीवन जगा. ज्याच्यासाठी भगवान परमात्म्यानं अनमोल किमतीचा नरदेह दिला तेच कार्य करण्याचा प्रयत्न करा दादा हो. कारण अचानक पाप आणि पुण्य समान होऊन हा नरदेह तुमच्या आमच्या ताब्यात आलेला आहे. भगवान भोलेनाथानं अंगाला भस्म लावलं होतं. भगवान भोलेनाथाची मूर्ती तुम्ही सर्वांनी पाहिली. भोलेनाथांना एकदा प्रश्न विचारला गेला, भोलेनाथ तुम्ही अंगाला भस्म का लावता? भगवान भोलेनाथानं सांगितलं, बाबा या देहाचं एक दिवस भस्मच होणार आहे. तसं आपल्या देहाचं सुद्धा आपण एवढे नटून खटून राहतो दादा हो. मग माझं म्हणणं आहे नटनट थटणं सोडून द्या असं नाही बरं. चांगलं राहा. भगवान परमात्म्यानं अनमोल किमतीचा नरदेह दिला. फक्त मरण लक्षात ठेवा. प्रत्येक दररोज स्वतःला सजवत असताना दररोज आपलं मरण चित्र. तुम्हाला एक सांगू, आज समाजामध्ये हे विचित्र कामं वाईट आणि काहीतरी गोष्टी घडतात. कुठं वाद होत असेल, कुठं अत्याचार होत असतील, कुठं माय बहिणीची अवहेलना होत असेल, या सर्व गोष्टीचं फक्त एकच कारण आहे, ते म्हणजे लोक मरण विसरले. ज्याचं मरण लक्षात आहे तो माणूस चुकीचं वागू शकत नाही. ज्याला जर एखाद्याला जर सांगितलं तू उद्या मरणार आहे, खरं सांगा तू चुकीचं वागल का? नाही. तू म्हणून बाप्पा आता उद्या तर जायचंय, चला सगळ्यांना भेटून घेऊ, सगळ्यांना चांगलं बोलून घेऊ, सगळ्याशी भेटून घेईल चांगलं, बरं जायचंय, बरं मला मी जाणार आहे आता उद्या. त्याच्यात
त्याच्यातला जो काम क्रोधादी विकाराचा जो षडविकाराचा वाद आहे ती सर्व निघून जाईल आणि तो चांगला होईल. तसं ज्याचं मरण लक्षात आहे तो माणूस चुकीचं वागू शकत नाही. आणि राहिला विषय पैसा अडका या सर्व गोष्टी ज्या आहे तुकोबरा म्हणतात बाबा या धुंदीत राहू नका. तुमच्या डोळ्यावर कुठल्याही प्रकारची धुंदी ठेवू नका. अभंगाचं तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार 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 डोळे धुले भरून काशी बंदा टाळी वाजवा माझ्या टाळी वाजवा अगदी लोकेच्या व्यवहारे नका डोळे दुरे भरुणे राहू. डोळ्यावर धुंदी ठेवू नका दादा. तुम्ही म्हणता कशाची धुंदी आहे? अनेक प्रकारच्या धुंदी आहेत पण आपल्याकडे सांगायला वेळ नाही. मला 1 वाजता नानांनी सांगितलं होतं 1 वाजता आपल्याला थांबायचंय महाराज. नैवेद्याचा टाइम पत्रिकेवर सुद्धा 1 वाजताच आहे. त्याच्यामुळे होऊ शकतं 1 वाजून 2 मिनिट होतील किंवा 1 मिनिट होईल. माग आगमाग होऊन जाईल पण 1 वाजता आपल्याला थांबायचंय. डोळ्यावर कुठल्याही प्रकारची धुंदी ठेवायची नाही. अनेक प्रकारच्या धुंद्या आहेत. कुणाला संपत्तीची धुंदी आहे, कुणाला सत्तेची धुंदी आहे. एखादा माणूस सत्तेवर जर गेला ना 5 वर्ष धुंदीतच राहतो. सत्तेची सुद्धा धुंदीच आहे. श्रीमंतीची धुंदी आहे, कुणाला ताकदीची धुंदी आहे, कुणाला सौंदर्याची धुंदी आहे. अनेक प्रकारच्या धुंद्या आहेत पण तुकोबरा म्हणतात बाबा कुठल्याही प्रकारची धुंदी डोळ्यावर ठेवू नका. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुनी राहू. का? कारण नाशिवंत देह जाणार सगळ. आयुष्य खातो काळ सावधान ढोबार खोमाळे. चरणी अर्पण करण्याच्या अगोदर ज्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाट्याला आली, माझं काहीतरी अनंत जन्माचे पुण्य असेल मायबापा हो की त्या आईची सेवा जिवंतपणी माझ्या लेकराला घडली नाही पण आई गेल्याच्या नंतर का होईना एक कीर्तनरूपी सेवा त्या आईच्या निमित्तानं माझ्यासारख्या लेकराच्या वाट्याला आली. हे माझं परम भाग्य आहे. कारण जाता जाता एक महत्वाचं वाक्य सांगून जाईल दादा भाऊ. मी सुरुवातीला सुद्धा तेच बोललो, जाता जाता सुद्धा तेच बोललो. जगाच्या पाठीवर आईवडिलांपेक्षा मोठं दैवत नाही. आज विटेवरचा पांडुरंग परमात्मा विटेवर कटीवर हात ठेवून उभा आहे. याचं कारण जर काय असेल तर भक्त पुंडलिकानं
पुंडलिकानं केलेली मायबापाची सेवा आहे बरं. जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करायचीच आहे, पण आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा तेरवीच्या निमित्तानं, वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांची सेवा करायची आहे. आज पंढरपूरला गेल्याच्या नंतर विटेवर पांडुरंग परमात्मा असा उभा आहे, कट्टीवर हात आहे. का उभं केलं पांडुरंगाला? याचं कारण आहे भक्त पुंडलिकानं केलेली मायबापाची सेवा. आई वडिलांची सेवा भक्त पुंडलिक करत असताना ज्या वेळेला विटेवरचा पांडुरंग परमात्मा आणि काय तर आला आणि पुंडलिकाला आवाज दिला, हे पुंडलिका. पुंडलिकाला आवाज दिल्याच्या नंतर पुंडलिकानं पाहिलं जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक. पण आई वडील जगाच्या बापापेक्षा सुद्धा आणि काय तर मोठे आहेत. मायबापाची सेवा सोडली नाही, वीट घेतली आणि भिरकावली जगाच्या बापाकडे आणि सांगितलं, ए देवा, मी मायबापाची सेवा करतोय, तू विटेवर उभा राहा. देवा मजला माय पित्याची सेवा करू द्या पुरी, विठ्ठला थांबा जरा तोवरी. पिता हा माझा पांडुरंग अन माता रखुमाई, तीर्थ माझे नाही दुसरे, दैवत दुसरे नाही. इथेच माझी चंद्रभागा आणि इथे पंढरी, विठ्ठला थांबा जरा तोवरी. जगाच्या बापाला, विश्वाच्या मालकाला विटेवर उभं करून ठेवलं. एक दिवस दोन दिवस नाही झाला, आई वडिलाच्या पुण्याईत, आई वडिलाच्या सेवेत ते सामर्थ्य. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रघुमाई दिशे दिव शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्माले, चरणी वाहे भीमा उतरी जगा. जय देव जय देव. 28 युगापासून तो देव तिथं उभा आहे. याचं कारण फक्त आई वडिलांची केलेली भक्त पुंडलिकानं सेवा आहे. म्हणून ज्याच्या ज्याच्या भाग्यानं ज्याच्या आई वडील जिवंत असतील त्यांनी जिवंतपणे सेवा करायचीच आहे. आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा तेरवीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांची सेवा करायची आहे. कारण हे भक्तिरूपी सोनच आपण त्यांच्यापर्यंत पाठवू शकतो. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासून या. म्हणून त्या निमित्तानं केलेले हे आजचं कीर्तनाचं आयोजन आहे. त्याच्यासाठी उपस्थित सर्व गायक वादक मंडळी जे अगदी माझ्यावर जीवापाड प्रेम करतात, सर्व टाळकरी मंडळी मालगणीपासून इथपर्यंत आले, त्यांनाही धन्यवाद. माझ्यासोबत आलेले आमचे शिवाजी महाराज असतील, आमचे गजानन महाराज इंगळे, अमोल महाराज शेळके, ही सर्व मंडळी एका फोनवर सर्वजण. नानाचा फोन म्हटल्याच्या नंतर इथं कोणी काना होऊच शकत नाही दादा, इथं प्रत्येकाला यावंच लागतं. ते नाना आहेत, नाही तर कधी कुणाची गुंडी कुठं पॅक करतील हे सांगता येत नाही. नानाशी अनेक कामं असतात. तुम्ही म्हणसाल मग कामं असतात म्हणून गोड एक काय तुम्ही त्यांच्याशी, तसं काही नाही. प्रेमाचे संबंध आहे त्याच्यामुळे. आणि आदरणीय पूजनीय माझे गुरुवर्य स्वानंद सुख निवासी शिवाजी दादा महाराज ठेंग, त्यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर दादा ठेंग हे सुद्धा आज कीर्तनाला वेळेवर का होईना पण लेकराच्या पाठीमागे उपस्थित झाले. आनंद वाटला. गेल्या 2 महिन्यापासून त्यांची माझी भेट नाही. त्यांच्या वाऱ्या चालू आहेत आणि माझी कीर्तन चालू आहे. आणि ज्ञानून भानू आम्ही सोबतच असतो. पण 2 महिन्यापासून आमची अशी फाटाफूट झाली होती. त्यांच्या पायी दिंड्या असतात, दादांच्या दिंड्या ते चालवतात, ते पायी वारीला आणि मी कीर्तनाला. लगातार 1.5-2 महिने झाले माझी कीर्तन चालू आहे. त्यांचं ते बाई फक्त फोनवर आणि काहीतरी बोलणं चालू होतं. पण आज योगायोगानं प्रत्यक्ष दर्शन झालं. त्यांनाही धन्यवाद, नानांना सुद्धा धन्यवाद. सिद्धू दादा तेल्हाऱ्याला कार्यक्रम चालू आहे, तिथून सर्व हे साहित्य उचलून आणलं बिचाऱ्यानं चालू सप्त्यातलं. नानानं सांगितलं फक्त आपल्याला साऊंड लागतो, ठीक आहे. सर्व ही तारीख तर उपस्थित झाले. खरं सांगू, एकोप्यानं राहा, परिवारामध्ये एकत्रीकरण ठेवा, आपापसामध्ये आणि काहीतरी चांगले राहा. आपल्या लोकांना खोड लागली, आपण शेजाऱ्याशी चांगले वागतो पण घरातल्याशी चांगले वागत नाही. माझं येड्याचं ऐका गड्या, एका विचारानं घरामध्ये आणि काहीतरी वागण्याचा प्रयत्न करा, एका विचारानं राहा. आज तुमच्या एकतेची गरज आहे. तुम्ही फाटाफूट झाले, तुम्हाला कोणी आणि काहीतरी संपवल्याशिवाय राहणार नाही. पण ज्या दिवशी तुमचे 5 बोट एकत्रित येतील त्यावेळेला पुढच्याला संपवण्याची ताकद तुमच्या मुठीत तयार होईल. म्हणून आपल्या लोकांना आपल्याच लोकांनी खर्च करून टाकला, हा मिळतो आपण लुटा, बाकीचे नाही दादा हो. आजच्या कीर्तनात एवढंच सांगेल, फक्त ज्याच्यासाठी भगवंतांना अनमोल किमतीचा नरदेह दिला ते काम करत चला. जे आपल्या सोबत येणार आहे ना तेच काम करा, जे सोबत येत नाही त्याच्यासाठी जास्त मरमर करू नका. तुम्ही म्हणसाल मी आमच्या मुलांसाठी करतो, मुलांसाठी करूनही फायदा नाही. कारण एका बापानं याचा धुराकोर, त्याचा धुराकोर, त्याचा धुराकोर, त्याचा धुराकोर, 50 कोटी रुपयाचा बंगला बांधला पोरासाठी. एकुलता एक पोरगा, एकुलत्या एक मुलासाठी 50 कोटी रुपयाचा बंगला बांधून ठेवला. त्याच्यात 5 कोटी, 10 कोटी, 11 कोटी, तुम्हाला जेवढं समजायचं तेवढं समजा. आता बोलायला काय आकडा लागतो का नगदी द्यावं लागतं तिथं. 11 कोटी रुपयाचं फक्त बाथरूमच बांधून ठेवलं. 11 कोटी रुपयाचं
फक्त बाथरूमच बांधून ठेवलं, याचा दुराकोर, याचं मुंड मोड, त्याचं मुंड मोड, आणि पैसा सासवला थप्पीवर थप्पी करून ठेवली एकुलत्या एक पोरासाठी. 11 कोटी रुपयाचं आणि काय तर बाथरूम बांधून ठेवलं. तो बाप मेला बा. बाप मेल्याच्या नंतर एकुलता एक पोरगा वंशाचा दिवा आहे, ज्याच्यासाठी एवढी संपत्ती, कोटी रुपयाचा बंगला बापानं तयार करून ठेवला, आणि बाप मेला. बाप मेल्याच्या नंतर त्या पोरानं शेवटचं स्नान त्या बापाला त्या बंगल्यात घातलं असं नाही. कुठं मग गल्लीत किती श्रीमंत असू द्या, किती पैशावाला असू द्या, किती पोरांसाठी कमाई करून ठेव द्या, त्याचं शेवटचं स्नान हे गल्लीत असतं. बरं त्याच्या पाण्यात इसान सुद्धा तपासत नाही शेवटी. कडक पाणी वापरतात त्याच्यात आंघोळीसाठी. पहा तुम्ही, असं जास्त जेवढं कडक असेल तेवढं चांगलं. त्याच्यात इसान सुद्धा टाकत नाही. आणि ज्याच्यासाठी रात्रंदिवस आणि काहीतरी काबड कष्ट करून कमाई करून ठेवली ना, शेवटी धेंडूक लावायला तेच असतं. एवढं लक्षात ठेवा. या 2-3 गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी आपण चांगले वागायला आणि काहीतरी काहीच होणार नाही दादा. हो, एवढं बोलतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, तुम्हाला संत मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. माझे वडील सुद्धा हार्मोनियम वाजवल्याला इथे. मी सर्वांना म्हटलं आणि घाईघाईत सगळेजण बरोबर तेच विसरले. खरं सांगू, आजच्या कीर्तनात 3 बापले काय दादा, माझे वडील आहेत, हार्मोनियम वाजवत आहेत, मी कीर्तन करतोय, आणि माझा सक्का भाऊ पाठीमागं गायन करतोय. 3 भाऊ एकाच ठिकाणी कीर्तनाला आहे, त्या आईची सेवा करतोय. माझ्या बापा हो झाली.